ती मनरेगाच्या बाबतीत जे आता ग्राम जी नवीन योजना आहे त्याच्यामध्ये दिवस कमी झालेले आहेत अशी टीका होते। या बाबतीत काही होईल असं अपेक्षा होती। आणि तिसरी गोष्ट मायनिंगच्या बाबतीत ओडिशा, तामिळनाडू आणि अशा काही राज्यांच्या बाबतीत खास उल्लेख करण्यात आला रेअर अर्थ मिनरल्सच्या बाबतीत। आणि इथे एक डॉट आपला महाराष्ट्राचा जोडला जाऊ शकतो, कारण आता माहिती आहे आपल्याला गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात मायनिंगच्या दिशेने आपण जातोय इकॉनॉमिकल आर्थिक विकासासाठी। तर हा सगळा एक मोठा कॉरिडॉर आपल्याला बघायला मिळू शकतो। याही बाबतीत आपलं मत? एक लक्षात घ्या, हे जे खनिजांना वाहून नेण्यासाठी कॉरिडॉर ओरिसा, केरळ आणि मला वाटतं अजून एक त्यांनी सेंटर निवडलेलं आहे तामिळनाडू, ह्याचा हा बजेटमध्ये उल्लेख आहे। पण खनिजांसाठी ज्या अदानी ग्रुपचा मेन इंटरेस्ट आहे, बिहार असो, रांची असो किंवा महाराष्ट्रातलं चंद्रपूर असो, याची खनिजं वाहून नेण्याचे कॉरिडॉर्स ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहेत। आणि ही खनिजं वाहून नेण्याची बजेटमधल्या तरतुदी अदानीसाठी आहेत। त्यामुळे शक्तिपीठ असेल, समृद्धी असेल आणि आता 3 राज्यांमध्ये नवीन महामार्ग निर्माण होतील आणि त्या दृष्टीने हायस्पीड रेल्वेज आणि ट्रॅक ह्या सगळ्या योजना अदानींच्या संपत्ती वर्धनासाठी जनतेच्या करातून निर्माण झालेले हे बजेट आहे, त्याचा हा वापर आहे, हे स्पष्टपणे दिसतंय। मगाशी एक मुद्दा आला स्मार्ट सिटी। स्मार्ट सिटीवरती गेले 10-11 वर्ष आपल्या कराच्या संपत्तीतून किती मोठ्या योजना आणण्यात आल्या, आता त्याचा उल्लेख नाही। पण पुन्हा एकदा टायर 1 सिटी, टायर 1, 2 सिटी असं म्हणत त्या शहरांच्या विकासासाठी श्वेतपत्रिका स्मार्ट सिटीवरती काढा, बघूया। मग जनतेचा पैसा किती वाया झाला हे कळेल। आणि मग आत्ता तुम्ही पुढच्या 5 वर्षात किती या नव्या व्याख्येतून स्मार्ट सिटीसाठी पैसे खर्च करणार आहेत याचा कुठेतरी उल्लेख होणं आवश्यक आहे। योजनाभर योजना तुम्ही निर्माण करता, पण काही उद्योगपतींच्या हितसंबंधांच्या दृष्टीने तीर्थस्थळांचा विकास, मंदिरांचा विकास, त्यानंतर खनिज वाहून नेण्याचा विकास, काही मूठभर उद्योगपतींसाठी जनतेचा पैसा तुम्ही वापरताय असं ह्याचं चित्र आहे। आणि म्हणून हा देशाच्या साठी विकास आहे, हा आत्मनिर्भर भारताचा विकास आहे की भारत परावलंबी होण्याचा विकास आहे। याकरता जनतेचा पैसा, वेल्थ क्रिएटरचा पैसा, मूठभर वेल्थ ज्यांनी क्रिएट केली आहे त्यांच्यावरती खर्च होण्याचा प्रश्न आहे। माझं परसेप्शन हे म्हणतोय मी की मूठभरांसाठी पुन्हा एकदा आत्मनिर्भर म्हणायचं, पण 10 लोकांना श्रीमंत करण्यासाठीच, आणि त्यांनी पैसा देशाच्या बाहेर नेला तरी पुन्हा तो काळाचा पांढरा करण्यासाठी ही योजना आहे। आपल्याजवळ साठे सुद्धा आहेत जे टॅक्स क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे जाऊन मी पुन्हा बाकीच्या गेस्टकडे जाईन, मला शेतीचा विषय सुद्धा घ्यायचा आहे। अपेक्षा फार मोठी ड्रास्टिक काही चेंज होईल अशा प्रकारची अपेक्षा नव्हती, मात्र तरी सुद्धा जिथे जिथे पैसा वाचेल तिकडे आपल्या सामान्य मध्यमवर्गीयांना हवंच आहे। तुम्ही याकडे कसं पाहता? निश्चितच मागच्या बजेटमध्ये जर आपण सर्वसामान्य मुख्यत्वे काय बघतात की आयकर रचनेत काही बदल आहे का, एक्झॅक्टली मला डायरेक्टली काय फरक पडणार आहे, तर मागच्या बजेटमध्ये खरंच खूप मोठ्या प्रमाणात बदल केले होते। त्यामुळे यावर्षी काही खूप बदल असे अपेक्षित नव्हते। तरी एक थोडी निराशा असते की माझ्या टॅक्समध्ये काही फरक झाला नाही, तेवढी एक सामान्य निराशा असू शकते। परंतु एकंदरीत सगळं जर बजेट पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये सरकारने लक्ष घातलेलं दिसतंय। फॉर एक्झाम्पल MSME आहे, भरीव तरतूद केली आहे। क्लाउड बेस्ड म्हणजे AI आणि तंत्रज्ञानासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत या, म्हणजे सरकार याच्याकडे खूप गांभीर्याने पाहत आहे, विचार करत आहे। बजेटमध्ये त्याच्यासाठी वेगवेगळे अलोकेशन्स दिलेले आहेत। त्यामुळे ओव्हरऑल जरी सामान्य माणसावरती डायरेक्ट इम्पॅक्ट नसेल तरी इनडायरेक्टली पुढे जाऊन या गोष्टी बेनिफिशियल होऊ शकतात, बिकॉज हे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने ही पावलं उचललेली दिसतात। बरं, काही गोष्टी ज्या लगेच आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी उपयोगी पडतील असं, मधुमेह आणि कॅन्सर हा भारताची, म्हणजे भारत त्यातली राजधानी होतोय की काय जगातली, आणि त्यासाठीची औषधं आता स्वस्त होणार आहेत, कारण ती अनेक इम्पोर्ट सुद्धा करावी लागतात। अर्थात इथे रोगावरच्या इलाजाबाबतीत विचार करत असताना रोगाची जी कारणं आहेत ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणापासून अनेक गोष्टी आहेत, म्हणजे अगदी
तुमच्या प्लॅस्टिकच्या बॉटलमधून मायक्रोप्लास्टिक पोटात जातं इथपासून अशी अनेक असंख्य उदाहरणं आहेत. त्या बाबतीत अधिक वेगळा विचार करायला हवा. पण किमान ती औषधं स्वस्त होत आहेत. कॅन्सरची 17 औषधं, 7 गंभीर आजारांवरील औषधं, सोलर सिस्टीम्सच्या बाबतीत, बूट, बॅटरी, मायक्रोवेव्ह, ओव्हन, चामड्याच्या गोष्टी, CNG, बायोगॅस, मोबाईल फोन, परदेशातील शिक्षण घेणं आणि प्रवास, विमान प्रवास या गोष्टी स्वस्त होताना दिसतात की ज्यांचा संबंध आता वाढत्या मध्यमवर्गासाठी गरजेचा पडत चाललाय. त्याचा अर्थातच एक प्रभाव पडेल. मी पाशा पटल्यांकडे जाण्यापूर्वी आंबेकर मला काही बोलू पाहतायत असं दिसतंय. आंबेकरजी. जनतेचा गैरसमज होऊ नये म्हणून मगाशी जे माननीय बोलले तो त्यांचा निगेटिव्ह व्ह्यू मी गेले अनेक वर्ष ऐकतोय की सगळे बदल जणू काही अडाणींसाठी केले अशा प्रकारचं मत मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु कॉरिडॉर या शब्दाचा अर्थ त्यांना कळला नाही असं मी म्हणतो. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हा काही अडाणीला जाण्या येण्यासाठी केला जात नाही. हा दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर त्याच्यामध्ये वॉक टू वर्क कल्चरवरती सिटीज डेव्हलप होतात, नवीन सिटी डेव्हलप होतात, नवीन जे हब्स असतात ते डेव्हलप होतात, त्यानंतर लॉजिस्टिक हब तयार होतात. अशा प्रकारे रेअर अर्थ मिनरल्ससाठी विशिष्ट भाग जिथे त्या रेअर अर्थ मिनरल्स मिळण्याची शक्यता आहे तिथे त्या संबंधितलं खनिज कर्म हे चालेल आणि ते जे खनिज आहेत त्याचं रिफायनिंग होईल, त्याच्यामधून प्रोडक्शन होईल यासाठी आहे. त्याची टेंडर निघतात, तुम्ही सुद्धा टेंडर भरू शकता. ते कुठल्याही व्यक्तीला डोळ्यासमोर केलं हा आरोप हा बालिश आहे आणि तो मी खोडून काढतो भाजपच्या वतीने. ओके, आय गेस या स्पष्टीकरणाबद्दल नंतर आपण पुन्हा एकदा येऊया. कोण उडगी आणि आंबेकर यांना दोघांना बोलायचं आहे का? मी उडगींची एक प्रतिक्रिया घेऊन मी मृणाल मॅडमकडे येतो. उडगीची काय म्हणताय? नाही गचकेजी, तुम्हाला माईक द्यावा लागेल त्यांच्या हातात. या सगळ्या कॉरिडॉरमध्ये भारतीय जनतेचा पैसा तर जातोच आहे, पण चीन आणि अमेरिका आणि आत्ता युरोपियन युनियनबरोबर जो करार झाला तो अंमलात येईल साधारणपणे वर्षभरानंतर. हा सगळा पैसा जेव्हा येईल ना तर प्रश्न असा आहे की कोण त्याचं कंट्रोलिंग करणार, हा एक भाग आहे. म्हणजे आपण कोणासाठी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून देतो, तर माझं म्हणणं मुळात मूठभर 1-2 भांडवलदारांसाठी आणि विदेशी भांडवलदारांसाठी हे आपण इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतोय, हा एक भाग. दुसरा भाग मगाशी डाटा सेंटरचा तुम्ही प्रश्न उपस्थित केला. हे डाटा सेंटर भारत सरकारने निर्माण करून त्यांच्या कंट्रोलमध्ये असतील, उत्कृष्ट गोष्ट आहे. पण तसं होणार नसून उद्या ॲलन मस्क सारखेच काही मूठभर लोक त्याच्यावरती कंट्रोल करणार असतील, त्या डाटावरती कंट्रोल करणार असतील, तर ते देशाच्या दृष्टीने चिंताजनक गोष्ट असेल. म्हणून संपूर्ण बजेटचं डायरेक्शन काय आहे हे म्हणून मी डिमोनरायझेशन पार्ट नंबर 2 असं स्पष्टपणे म्हटलं. आणि ह्या सगळ्या कॉरिडॉरचा अंतिम लाभार्थी तुम्ही मगाशी बघत असाल corporates काही आहेत. मुद्द्यांवरती मी सुद्धा बोट ठेवलं. स्मार्ट सिटी मुद्दा, आधी जुन्या स्मार्ट सिटीचा काय झाला हा प्रश्नही मी उपस्थित केला. पण माझा आपल्याला सुद्धा एक मुद्दा सांगणं आहे की जे अजून सुरूच नाही झालेलं ते वाईट असेल तर काय, ही सुरुवात असण्यापेक्षा ऐवजी, आणि लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला एक कल्पना आहे, डेटा सेंटर ही अतिशय कॉस्ट इंटेन्सिव्ह असणारी गोष्ट आहे. त्याच्यात आल्यानंतर त्याचं फ्रेमवर्क आहे, AI साठीचे रूल्स रेग्युलेशन भारत त्याच्यामध्ये काम करतोय, त्या बसवता सुद्धा येतात. आणि म्हणूनच आपल्याकडे तुम्हाला फ्री बेसिक्सचं आठवत असेल, फेसबुकचं फ्री बेसिक्स येत होतं, भारताने नाही स्वीकारलं. असे निर्णय आपण घेतो, पण आता किमान इन्व्हेस्टमेंट होत असेल. आता मला हा प्रश्न माझ्या मनात येतोय की फ्री काय तुमच्या क्लाउड सेंटर्स नवी मुंबईत सुरू होतील, कौतुक आहे, पण बाकीच्या गोष्टी काय, ट्रेन्स आणि बाकीचे प्रश्न आणि ट्रॅफिकचे चालूच आहेत. हे प्रश्न जरूर विचारूयात, पण जिथे प्रगतीचं किमान एक पाऊल पडत असेल तर किमान त्याचं स्वागत करायला हरकत नाही. मी ते मृणाल मॅडमकडे येतो. मृणालजी, प्रत्येक बजेट मोठ्या अपेक्षांसाठीच असतं. लोकांच्या असंख्य इच्छा आहेत. म्हणजे मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरातल्या सगळ्या रेल्वे गाड्या या AC होऊ शकत नाही का? त्या अधिक सुखद असू शकत नाही का? अगदी साधं सांगतो, आत्तापर्यंत सेकंड क्लासला लाकडी बेंच असतो आणि फर्स्ट क्लासला चांगल्या गाद्या असतात. एवढी आपली गरिबी आहे का या देशामध्ये की आपण सगळ्या ट्रेनमध्ये किमान चांगल्या ज्या फोमच्या गाद्या असतात त्या नाही देऊ शकत सिटिंगला? एवढ्या गरीब देश आहोत आपण, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी का नाही देऊ शकत आपण? खरं तर भारतामध्ये जे वेगवेगळं स्ट्रॅटिफिकेशन झालेलं आहे तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठेतरी प्रचंड गरीब आहेत, कुठेतरी मोठी कुटुंब आहेत जी संपत्ती हातात ठेवतायत. या सगळ्यांना कुठेतरी बरोबर घेऊन चालणारं अंदाजपत्रक देणं ही खूप मोठी कसरत असते. ती वेळोवेळी करायचा प्रयत्न होत असतो. यावेळेला खरोखरच जनतेच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या आपण भांडवलदारी वृत्ती वगैरे बाजूला ठेवूया. मला आत्ता जे दिसतंय डेव्हिल लाईज इन डिटेल्स, पण आत्ता जे काय दिसतंय त्यातनं एक मुद्दा लक्षात येतोय. रोजगाराला चालना देण्याचे प्रयत्न या अंदाजपत्रकात मोठ्या प्रमाणावर झालेले दिसत आहेत. आपण स्किलिंगबद्दल बोलत होतो सकाळी.
आपण कृषीतल्या गुंतवणुकीबद्दल बोलत होतो, ते सगळं होताना दिसतंय. प्रसन्नजी, भारतातला प्रॉब्लेम असा आहे, घोषणा होतात पण अंमलबजावणी हे खूप मोठं आव्हान असतं. खरं आहे. त्यामुळे आता जे डेफिसिट कंट्रोलमध्ये ठेवणं म्हटलं जात आहे, रोजगार निर्मितीकडे लक्ष दिलं जाईल सांगितलं जात आहे, ते सगळं खरंच प्रत्यक्षात येईल का? कोणत्या गतीने प्रत्यक्षात येईल? बरोबर आहे. नाहीतर कधीतरी मंतरलेले शब्द असतात, केव्हा तरी SEZ, मग केव्हा तरी स्मार्ट सिटीज, आणि प्रत्यक्षात काहीच होत नाही. याकडे कसं लक्ष दिलं जाईल? आणि मला ताबडतोब पडणारा एक प्रश्न आहे, ऑपरेशन सिंदूर आणि एकूण जगातली युद्धमय परिस्थिती लक्षात घेता हो. संरक्षणावर मोठा खर्च वाढवला जाईल असं वाटत होतं, तसं सध्या तरी काही वाटत नाही आहे. आपल्याकडच्या तज्ज्ञांचं त्याबद्दलचं मत जाणून घ्यायला आपल्याला निश्चित आवडेल. जरूर आपण ती सुद्धा मतं जाणून घेऊयात. मगाशी मी पाशा पटेलांकडे येणार होतो, तो मुद्दा घेऊन पुन्हा एकदा बाकीच्या मुद्द्यांसाठी आपण मान्यवर गेस्टकडे जाऊयात. पाशा पटेलजी, कृषी क्षेत्रासाठी काही नव्या योजना सोडूनच द्या, कर्जमाफी हा तर आणखी पुढचा मुद्दा, ज्या बाबतीत काही जाहीर झालेलं नाही आहे. माझा मुद्दा असा आहे की ज्या काही एक्झिस्टिंग इश्यूज आहेत, अस्तित्वात असलेले प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये PM किसान योजनेचं अधिक चांगल्या प्रकारे सरलीकरण, पीक विमा हा विषय महाराष्ट्रापासून देशभरात चालू असतो की त्याच्यामध्ये कंपन्या नाडतात, आणि बाकी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, या मुद्द्यांच्या बाबतीत आपण त्याच्यात या बजेटमध्ये काही गोष्टी अपेक्षित होत्या. पाशा पटेलजी. बरोबर आहे की पीक विमा हा आता ज्वलंत प्रश्न आहे. आणि या कसं आहे की पर्यावरणामध्ये ज्या पद्धतीचे बदल झालेले आहेत, या वर्षी 6 महिने पाऊस सुरू होता. पेरण्याच्या आधी म्हणजे मे पासून पाऊस सुरू होता आणि 6 महिने पाऊस लागला होता. अशा काळामध्ये आता कळीचा मुद्दा जर कुठला आला असेल तर आपलं म्हणणं 100% खरं आहे की पीक विमा हा विषय फार महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर बियाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा, बियाण्यामध्ये विज्ञान आणण्याच्या संदर्भामध्ये, या दोन्ही गोष्टी एक दुसऱ्याशी जुडून आहेत. आणि येणारा काळ जसं जसं हवेतल्या कार्बनचं प्रमाण वाढत जाईल तसं तसं या गोष्टी अत्यंत विचित्र होत जाणार आहेत. IPCCच्या रिपोर्टमध्ये आपण वाचल्याप्रमाणे 2030 नंतर शेतीचं उत्पादन 40% कमी होणार आहे. पण या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने ह्या दोन्ही गोष्टीची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे आहेच, पण ती झालेली दिसत नाही असं मला वाटतं. खरं तर चर्चा व्हायला पाहिजे काय होती, आपण म्हणल्याप्रमाणे विम्याची व्हायला पाहिजे होती, आणि बियाण्यामध्ये तंत्रज्ञान आणायच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा करायला पाहिजे होतं. त्याचं कारण असं आहे की आता येणारा काळ जसं जसं आपण 2030 कडे जात जाऊ तसं तसं काही प्रश्न शेतीच्या समोरचे आवासून उभे राहणार आहेत. आणि या प्रश्नाला सामोरं जाण्यासाठी या दोन्ही विषय गरजेचे, महत्वाचे, त्याच्यावर चर्चा जेवढी मोठ्या प्रमाणात दिसायला पाहिजे होती ती दिसली नाही, आपलं म्हणणं मला पडतं. काही गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या पुरत आहेत त्या मला बोडखे सुद्धा दिसतात. नरेश बोडखे जे CCI कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचे माजी प्रमुख होते, तेही आपल्यासोबत इथे संचालक होते, तेही आपल्यासोबत आहे. त्यांचंही स्वागत. मी बोडखेंपासून पुढचा राऊंड सुरू करतो. बोडखेजी, सगळ्यात पहिलं जे मित्रांना विचारलं होतं, आपली पहिली प्रतिक्रिया, पहिलं इम्प्रेशन बजेटबद्दल. असं वाटतं कुठल्याही पॉप्युलिस्ट घोषणा झालेल्या नाहीयेत, पण जर एकंदरीत विचार केला तर जे सध्याची परिस्थिती आहे, ग्लोबल परिस्थिती आहे किंवा देशांतर्गतची परिस्थिती आहे, ज्याप्रमाणे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये काही काही गोष्टी हायलाईट झाल्या, त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे बजेट खूप महत्वाचं आहे. कारण हे काही टिपिकल इलेक्शनच्या तोंडावर अनाऊन्स झालेलं बजेट नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं फंडामेंटल गोष्टींवरती काम केलं गेलंय. मुख्य प्रश्न आज देशापुढे जो आहे तो आहे रोजगार निर्मिती. मला असं वाटतं की रोजगार निर्मिती हे एकमेव लक्ष ठेवून तुम्ही शेतीपासून, म्हणजे शेतीवरती डायरेक्ट खर्च नाहीये, पण शेतीवर आधारित जे उद्योग आहेत, डेअरी असेल, अॅनिमल हजबंड्री असेल, मत्स्य व्यवसाय असेल, किंवा कोस्टल भागामध्ये नारळ असेल किंवा चंदन असेल, काजू असेल, म्हणजे अशा हॉर्टिकल्चर सारखं आहे. तर याच्यामधून रोजगार निर्मिती, म्हणजे जे ग्रामीण भागात बेसिकली जी अनएम्प्लॉयमेंट आहे ती एब्झॉर्ब करण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न होताना दिसत आहेत. दुसरं, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुम्ही बघाल तर अगदी बायोफार्मा पासून ते अगदी सगळ्याच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये MSME साठी पण विशेषपणे प्रावधान केलं. तर एकच लक्ष जे दिसत आहे ते म्हणजे उत्पन्न वाढवणं, म्हणजे रोजगार वाढवणं. त्याचं कारण असं आहे की मागच्या वर्षीचा जे काही आपला ग्रोथ रेट होता तो 7.2 7.3% पर्यंत होता. जो एस्टिमेटेड या वर्षाचा आहे तो मात्र
7% खाली आलाय. म्हणजे कुठेतरी थोडंसं मंदीचा सावट आल्यासारखं वाटतं. म्हणजे बेसिकली स्लो डाऊन आहे. मग तो स्लो डाऊन कशामुळे असू शकतो? जे काही आंतरराष्ट्रीय अनिश्चितता आहे त्याच्यामुळे असू शकतो. त्यामध्ये विशेष करून टॅरिफचा रोल महत्वाचा आहे, कारण आपला एक्सपोर्ट काही प्रमाणात मंदावला आहे. कारण तो तेवढा कॉम्पिटेटिव्ह राहिला नाहीये. अमेरिकेचे संबंध आपले त्या डील क्लोज झाले नाहीयेत. अशा सगळ्या गोष्टींचा विचार जर केला आपण, तर त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न झालेले दिसत आहेत. आणि एकंदरीत मागणी वाढवायची आणि देशांतर्गत मागणी वाढवल्याशिवाय आपलं जे 7%चं जे काही ध्येय आहे ते पूर्ण होणार नाही. आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने जास्त प्रयत्न झाले. त्यामुळे मी याला फंडामेंटल बजेट म्हणेल, जरी पॉप्युलिस्ट नसलं तरी सुद्धा. बरं, एक मुद्दा मी मृणाल मॅडम पासून सुरुवात करेन आणि सगळ्यांकडे घेऊन जाईन. उदाहरणार्थ मला ज्या पटकन नजरेत भरणाऱ्या काही तरतुदी आहेत. उदाहरणार्थ शहरांना, राज्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाणारे, राज्यांना 1,00,000 कोटींहून अधिक निधी दिला जाणारे 16व्या वित्त आयोगानुसार इथे जीएसटीच्या गोष्टी ज्या हक्काच्या आहेत राज्यांच्या, शहरांच्या, त्या त्यांना मिळत नाही आहेत आणि याच्याबद्दल ओरड सुरू असते की हे आम्हाला पैसे द्या. आता शिवसेनेनं तर तो मुद्दा सुद्धा केला होता मुंबईच्या बाबतीत बोलत असताना. अशा वेळी या योजना तर होतात पण त्यांचा थेट इम्पॅक्ट राज्यांमध्ये पाहायला मिळत नाहीत. ही एक गोष्ट झाली. आणि या व्यतिरिक्त उदाहरणार्थ काय शेतकऱ्यांसाठीचा मुद्दा असेल, भारतामध्ये थेट टॅक्समध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारा मोठा प्रमाणात असलेला सेवक वर्ग आहे. गिग वर्कर्स पासून ते अगदी कॉर्पोरेटमधले असंघटित कर्मचारी आहेत. हा एक प्रचंड मोठा वर्ग आहे. त्यांचे मुद्दे म्हणजे आम्हाला वृद्धांसाठी जेव्हा विमा दिला जातो, आरोग्य विमा दिला जातो, तितक्याच प्रमाणात ती गरज तरुणांसाठी सुद्धा आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत. या वर्गाला की जो पैसा कमवतो सुद्धा आणि टॅक्स स्वरूपात देतो सुद्धा, डायरेक्ट इनडायरेक्ट, त्यांच्यासाठी अजूनही आमच्या बजेटमध्ये काही दिसत का नाही? खरं तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की जो मध्यम वर्ग आहे, जो खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय, जो भारतीय जनता पक्षाचा समर्थक आहे, एक्झॅक्टली, त्याला या बजेटमधनं काय मिळतं? 25% टॅक्स जो देत असतो त्याला साधे चांगले रस्ते, चांगलं पाणी, चांगली वाहतूक व्यवस्था आपण देऊ शकत नाही, हे अपयश आहे. मग तो पैसा कुठेतरी लाडकी बहीण योजनांना जातो. याच्यावर टॅक्स पेयर्स कधीतरी प्रश्न विचारतील. पुन्हा स्ट्रॅटिफिकेशन भारतातलं यात महत्त्वाचं राहील. यातला सध्याचा मुद्दा मला महत्त्वाचा एवढ्यासाठी वाटतोय की भारताचं वाढतं नागरीकरण हे बजेट सादर करताना लक्षात घेतलं गेलं आहे. ही नागरी क्षेत्र ही ग्रोथ सेंटर्स असायला हवी, यासाठी सध्या काही पावलं टाकताना आपल्याला दिसतात तर आहेत. पण यातला महत्त्वाचा मुद्दा, नरेंद्रजी जर आपल्याबरोबर अजूनही असतील, की एम्प्लॉयमेंटला चालना देणारं बजेट आहे निश्चित, पण खरोखरच ही चालना कशा प्रकारे मिळणार आहे आणि ती एम्प्लॉयमेंट प्रत्यक्षात येण्यासाठी साधारणतः किती कालावधी जाईल असं त्यांना वाटतंय. डेमोग्राफिक डिव्हिडंडचं या बजेटनी नीट भान ठेवलंय का याबद्दल ते असतील तर मला जरूर जाणून घ्यायला आवडेल. आहेत बोडखे आहेत. बोडखेजी. येस मी आहे. मला असं वाटतं खूप व्हॅलिड प्रश्न विचारला मॅडमने. आता इथे प्रश्न असा आहे की इमिजिएट काय घडेल का? तर इमिजिएट काय घडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात यायला साधारणतः वर्ष जातं. कारण हे सगळे आपल्याला माहिती आहे की हे सगळे पैसे रिलीज होता डिसेंबर जानेवारी उजाडतो आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी ती प्रक्रिया पूर्ण चालू होते. म्हणजे साधारण पुढचं आर्थिक वर्ष आपल्याला बघायला लागणार आहे. तोपर्यंत मात्र जो स्लो डाऊन आहे तो लगेच कंट्रोल होईल असं नाही, पण त्या दृष्टीने त्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. जसं आता मी सांगितलं की इन्फ्लेशन कमी असल्यामुळे एक चान्स त्यांनी घ्यायला पाहिजे होता. खरं तर इन्कम टॅक्समध्ये अजून थोडंसं त्यांना वाढवता आलं, लिमिट वाढवता आलं असतं आणि जे डिस्पोजेबल इन्कम आहे ते डिस्पोजेबल इन्कम वाढवता आलं असतं. कारण डिस्पोजेबल इन्कम जर तुम्ही वाढवलं नाही आणि ते जर तसंच ठेवलं तर ऑलरेडी एक डिसअपॉइंटमेंट आहे. जसं मॅडम म्हणाल तसं की जो काही टॅक्स पेअर वर्ग आहे आणि हे जेव्हा आपण प्रत्यक्ष बोलतो इतरांशी, लोकांशी सुद्धा, त्यावेळेला त्यांना साध्या सुविधा सुद्धा मिळत नसतात. म्हणजे तो जो मध्यमवर्ग त्यात अडकलाय त्याला विशेष असं टार्गेट ठेवून हे बजेट बनवलं गेलं नाहीये. पण एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने जसं मी म्हटलं ते इमिजिएट होणार नाहीये, पण त्या दृष्टीने आपला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्येच एकमेव संधी अशी आहे की दुर्दैवाने स्किल इंडिया, मेक इन इंडिया वगैरे वगैरे हे सगळे प्रोग्राम्स पाहिजे तेवढे इफेक्टिव्ह राहिलेले नाहीयेत. प्रयत्न झालेत परंतु तेवढे इफेक्टिव्ह नव्हते. किंवा स्किल इंडिया सुद्धा असेल तर त्या दृष्टीने आता प्रयत्न तर करायलाच लागेल आपल्याला. कारण मॅन्युफॅक्चरिंग आणि ऍग्रिकल्चर या दोनच असे सेक्टर आहे की जिथे एम्प्लॉयमेंट जनरेशनची शक्यता आहे. सर्व्हिस सेक्टरचा वाढतोय आणि त्यामुळे जॉबलेस ग्रोथ हा मेजर फेनॉमेना आहे. त्यात पुन्हा एआयचं योग घातलेलं जे काही हे आहे युग आहे त्याच्यानंतर पुन्हा एम्प्लॉयमेंटवरती परिणाम होणार आहे.
हा अतिशय बोडखेंनी मांडलेला मुद्दा आणि मृणालजी तुम्ही पण मांडलेला मुद्दा घेऊन मी जातोय. आधी मी जाईन गस्केंकडे आणि मग मी जाईन बोडखेंकडे, आंबेकरांकडे. गस्केजी, हा मुद्दा का महत्त्वाचा आहे मी तुम्हाला सांगतो. स्टार्टअप नेशन म्हणून भारताने गेल्या काही वर्षामध्ये खूप मोठ्या घोषणा केल्या, उत्साहही होता, नाही अशातला भाग नाही. सरकारने त्या बाबतीत किमान घोषणा तरी केल्या. प्रत्यक्षात स्टार्टअप्स अशा प्लग अँड प्ले म्हणून जे काही दुबई चीनमध्ये बघायला मिळतं तसं आपल्याकडे होत नाहीत. अनेक रिपोर्ट्स उपलब्ध आहेत. तुम्ही आता माझ्यासमोर आता गुगल केलं तरी तुम्हाला मिळेल. भारतामधली स्टार्टअपची ही केवळ हाईप केली जाते, ती एका विशिष्ट वर्गामध्ये त्यांच्यासाठी स्टार्टअप करायचं, प्रोजेक्ट जाहीर करायचा, कर्ज मिळवायचं, नंतर जे काय असेल ते विकून मोकळं व्हायचं, नाही तर तो बंद होतो. तेवढा पैसा म्हणून तो माणूस पसार तरी होतो किंवा तो त्याचा लेव्हरेज घेतो. आपल्याकडे स्टार्टअप इकॉनॉमी टिकत नाहीये. नोकऱ्यां देता येत नाही म्हणून दाखवायचं एक गाजर किंवा लॉलीपॉप म्हणजे स्टार्टअप. अरे स्टार्टअपला का नाही जात तू, असं होत नाहीये. असं असताना मग उरला वर्ग सर्व्हिस सेक्टरमधला, तो अतिशय कॉम्प्रोमाइज पगारांवरती नोकरदार काम करणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. त्याला स्वस्तात घरं नाही आहेत सर. म्हाडाची, सिडकोची तुम्ही आत्ताची घरं बघा, देशाचं सोडून द्या, बजेट सोडून द्या, म्हाडा बजेटची घरं बघा, किमती HIG तर सोडूनच द्या, बिलो HIGचे जे कॅटेगरीज आहेत त्याच्यातली घरं बघा. मला सांगा, नोकऱ्यांची शाश्वती नाहीत, आहे त्या नोकऱ्यांची चांगले पगार नाहीत, आणि त्या अवस्थेने जर का घर मिळणार नसेल तर रोटी कपडा मकान याच्यामध्येच भारतीय तरुणाईनं मरत राहायचं का? मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मिसकन्सेप्ट हे खूप जास्त आहेत. स्टार्टअप ही अतिशय चांगली योजना आहे. त्याच्यामध्ये नवीन लोकांना आणि ज्यांच्याकडे काही औद्योगिक कल्पना आहेत, काही डिझाईन्स आहेत, अशा लोकांना प्रमोट करण्याकरता स्टार्टअप योजना आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिसल्या आहे. कुठलाही उद्योग नवीन सुरू केला की तो पहिल्याच 2 वर्षामध्ये लगेच प्रॉफिटेबल होतो असं होत नाही कधीही. आणि त्याच्यामुळे जे काही उद्योग चालू होतात त्यांना एस्टॅब्लिश व्हायला एक साधारणतः 5 ते 7 वर्ष लागतात, आणि त्याच्यानंतर त्यांचा खरा प्रॉफिट हा कागदावरती दिसायला लागतो. आणि त्यामुळे ही जी स्टार्टअप योजना आहे त्या स्टार्टअप योजनेमध्ये बँकांचे पैसे त्याच्यात लोनच्या हिशोबाने असतातच, पण त्याचबरोबर नोकऱ्या मिळत नाही म्हणून स्टार्टअप चालू करा असा एक जो कन्सेप्ट आहे तो चुकीचा आहे. आणि ह्याकरता आत्मनिर्भर भारताच्या करता नोकऱ्या खूप मोठ्या प्रमाणावरती निर्माण व्हाव्यात अशी आपली एक मनीषा असली. अशी मनीषा नाही, अशी 2014 पासून भाजपने जाहीर केलेला घोषणा आहे. दरवर्षी 1 कोटी नोकऱ्या, हे घोषणापत्र आहे. अगदी बरोबर आहे. त्याच्यात ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या 100% खात्रीने उतरतीलच प्रत्यक्षामध्ये, असं होऊ शकतं असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे स्टार्टअप ही एक त्याला सपोर्ट करणारी योजना, आणि उद्योग हे वाढलेच पाहिजेत. स्टार्टअप हा एक त्याच्यातला आयाम आहे. MSME हा दुसरा आयाम आहे. त्याचबरोबर लार्ज स्केल इंडस्ट्री हा सुद्धा एक मोठा आयाम आहे. आणि त्याचबरोबर सरकारी कंपन्या ज्या आहेत त्या सरकारी कंपन्यांमधनं सुद्धा ठीक आहे. माझ्या सांगण्याचा मुद्दा असा आहे, कारण मला निवडक वेळेमध्ये बाकीच्या सगळ्यांचे कमेंट्स घ्यायचे आहेत. इतके मुद्दे मांडता येतील ना, बजेटच्या बाकीच्या सगळ्या मोठ्या गोष्टी सोडून द्यावं. साधं सांगतो, इन्शुरन्स क्लेम होतो, तुमचा ऍक्सिडेंट क्लेम असो, तुमचा बाकी मेडिकल क्लेम असो, नाही तर तुमचा लाईफ इन्शुरन्सचा क्लेम असो, ते सेटलमेंटचे रेशो, कारण आता प्रायव्हेट इन्शुरन्स वाढलेले आहेत, सेटलमेंट रेशो वाढवण्याच्या बाबतीत काही मोठी घोषणा केली असते ना, की याबाबतीत सरकारची नजर असेल आणि ती इन्शुरन्स कंपन्यांवरती दबाव आणतील की सेटलमेंट रेशो तुम्हाला वाढवावे लागतील. 85 आणि 86चे सेटलमेंट रेशो आणि बाकीचे सुद्धा इतक्या कारणं लावत असतात ती इन्शुरन्सचे पैसे देण्याच्या बाबतीत. मग तो आमचा शेतकऱ्याचा इन्शुरन्स असो नाहीतर मध्यमवर्गाचा असो, या बाबतीतल्या गरजेच्या निर्णय होत नाहीत. आमचे निर्णय काय होतात बघा, ड्रोन मध्ये आपण कशी स्वयंपूर्णता मिळवली. म्हणजे प्रश्न विचारायला गेलो की सुरक्षा महत्वाची नाही का, देशभक्ती नाही का तुमच्यामध्ये, असे प्रश्न विचारले जाणार. मी शेवट करायला येतो चर्चेचा, मला सगळ्यांकडे जायचंय. मला एक गोष्ट फक्त क्लिअर करायची आहे. बोला. आता इथे खूप मोठ्या प्रमाणावरती मायनिंग सेक्टरमध्ये काही सरकारने राहत दिलेली आहे, तर त्याच्या संदर्भात बोलायचं आहे की मायनिंग सेक्टरमध्ये कुठच्याही एका उद्योग घराण्याला काही फायदा मिळणार आहे अशातला भाग नाही. NTPC ही औष्णिक वीज निर्मिती करणारी सरकारी कंपनी आहे. त्यांनी त्यांच्या बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणून कोळशाच्या खाणी सुरू केल्या 2023ला, आणि त्यांना सुद्धा ह्याचा फायदा मिळणार आहे. आज 6 ठिकाणी त्यांनी मायनिंग सुरू केलं आहे, आणि त्यांनी एन्श्युअर केलं की आपलं रॉ मटेरियल आहे ते आपल्याच खाणीमधनं येईल. त्याचप्रमाणे इतर अनेक सरकारी कंपन्या आहेत, हिंदुस्तान कॉपर वगैरे सारख्या, की ज्याच्यामध्ये त्यांना ह्या सगळ्याचा फायदा होईल. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे जे कोल इंडिया, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, ह्या सगळ्यांना त्याचा फायदा होतोय. आणि त्यामुळे एका कुठच्या तरी गटाला त्याच्यातला फायदा होणार आहे. या तुमच्या कमेंटवरती पटकन रिफ्लेक्ट फक्त एकच व्यक्ती होऊ शकते जी तुमच्या बाजूलाच बसलेली आहे. उडगीजी, मोबाईल घ्या, माईक, बोला.
आता यांनी जे मायनिंगच्या संदर्भात सांगितलं, मायनिंगच्या संदर्भामध्ये खूप काही करण्यासारखं आहे आणि केंद्र सरकारने त्यातली गुंतवणूक फार कमी केलेली आहे. ती त्यांच्या अखत्यारीत करणं फार महत्त्वाचं आहे. ते दुसऱ्या कोणासाठी काही करतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि आत्ता तरी मायनिंगच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी कॉर्पोरेट्स ओरिएंटेड आहेत, ते पीपल ओरिएंटेड नाही आहेत. बरं. म्हणून ही माझी कॉमेंट आहे. बँकिंग क्षेत्राच्या बाबतीत मला आणखीन बोलायचे, पण ते नंतर बोलेन. नाही, पूर्ण करा, कारण हा शेवटचा राऊंड आहे. उडगीजी बोलून घ्या पूर्ण, कारण हा शेवटचा राऊंड आहे. मी सगळ्यांची शेवटची मी कमेंट मगाशी घेतोय. सांगितलं त्याप्रमाणे फायनान्शियल सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक भारत सरकार आणू इच्छितं. याच्यातून आत्मनिर्भर झालेला भारत हा परावलंबी होण्याची शक्यता आहे. आणि ह्याच बजेट सेशनमध्ये मी मगाशी म्हटलं ते पुन्हा रिपीट करतो, पब्लिक सेक्टर बँक IDBI बँक ही विकण्याचा कार्यक्रम 5 फेब्रुवारीला आहे. आज 1 तारीख आहे. याच पद्धतीने 12 बँकांच्या 4 बँका करून पुढच्या वर्षी स्टेट बँक ऑफ इंडियातून 26% भारत सरकार मालकी हक्क ठेवेल. स्टेट बँक ऑफ इंडिया सुद्धा खाजगी होईल किंवा विदेशी हाताला विकली जाईल. ही परिस्थिती भारत सरकार निर्माण करते. आणि म्हणून मग संपूर्ण अर्थरचनेमध्ये आता बॅकबोन असलेलं फायनान्शियल सेक्टर, या अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे तो कणाच मोडून काढणं जर भारत सरकार करणार असेल तर 2029 पर्यंत भारताची 4थी का 5वी जी काही नंबरची अर्थव्यवस्था आहे ती तशी राहील का, तर ती कोलमडेल असा त्याचा अर्थ आहे. आणि ती परावलंबी होईल असा त्याचा अर्थ आहे. आणि हे फार वाईट आहे. बरं, अर्थव्यवस्था 3ची म्हणजे कोलमडणार नाही, ती 4ची 3 झाली तरी आनंद आहे, 2 झाली तरी हवी आहे. प्रश्न असा आहे त्याच्या प्रगतीची फळं, त्याच्या संपत्तीचं वाटप हे सर्वसामान्यांपर्यंत व्हावं, हा सारखा एक मुद्दा असावा. दोघांची मी कमेंट घेतलेली आहे. मी बोडखेंची घेतो बाहेरून आणि त्यानंतर पुन्हा स्टुडिओत येतो. बोडखेजी, आपली कन्क्लुडिंग रिमार्क, कमेंट. एक्झॅक्टली, तुम्ही जे म्हणताय ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्याचं वाटप जे आहे ते समान वाटप होणं गरजेचं आहे. रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम आणि वेल्थ हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मला एकदा स्टार्टअप वरती जायचं आहे. खरं तर स्टार्टअपचे अनेक इश्यूज आहेत. स्टार्टअप ही खूप चांगली योजना आहे, ते म्हणाले त्याप्रमाणे मी पण त्याला सपोर्ट करतो. पण प्रश्न असा आहे की स्टार्टअप साठी लागणारं मेंटॉरिंग असेल किंवा त्याला लागणार त्यात 2-3 वर्ष लागतात स्टार्टअपला. 2-3 वर्ष जिवंत राहण्यासाठी त्याला सपोर्ट कोण करणार आहे, मुद्दा हा येतो. त्याच्यासाठी लागणारं फायनान्स असेल, टेक्निकल सपोर्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्टार्टअपला दिल्या तर त्याचं इन्क्युबेशन झालं प्रॉपर, तरच मला असं वाटतं की ते स्टार्टअप हे एक चांगलं उद्योगामध्ये रूपांतरित होऊ शकतं. त्याचा अजून एक, मी कारण कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियामध्ये डायरेक्ट असल्यामुळे मला त्याचं एक डायमेन्शन माहिती आहे की चांगले स्टार्टअप जे असतात ते लगेचच विकत घेतले जातात. आता त्याचा सपाटा सुद्धा बऱ्याच लोकांनी लावलेला आहे. बरेच मोठे उद्योगपतींनी चांगले चांगले स्टार्टअप्स विकत घेऊन टाकलेत. म्हणजे ते त्याला मोठे व्हायच्या अगोदरच त्यांनी हे केलेलं आहे. तर मेजर चॅलेंजेस आपल्या पुढे आहेत. जसं अगोदरचे आमचे जे पॅनलिस्ट आहे त्यांनी सांगितलं तेवढा मी निराशावादी नाहीये. कारण आज जगभरात जर तुम्ही ग्रोथ रेट जर बघितला तर तुम्ही 3% आसपास आहे. ऍव्हरेज ग्रोथ रेट जो आहे जीडीपीचा तो आपला 6% वरच आहे, म्हणजे 7% क्लोज आहे. तर आणि तो रिअल जीडीपी ग्रोथ रेट आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्या जगापेक्षा बेटर ऑफ आहोत. कारण इन्फ्लेशन आपलं कंट्रोलमध्ये आहे, रेट ऑफ इंटरेस्ट कंट्रोलमध्ये आहे, स्टेबिलिटी आहे, फंडामेंटल्स क्लिअर आहेत. मुद्दा हा आहे की इंटरनल मॅनेजमेंट चुकतंय का याच्यावरती आपण लक्ष घेतलं पाहिजे. बरं, कारण रोजगार निर्मिती जर जोपर्यंत झाले नाही तर तसं त्या मॅडम बोलल्या त्याप्रमाणे डेमोग्राफिक डिव्हिडंडचा आपण काही फायदा होणार नाही. इट इज गोइंग टू बी अ डेमोग्राफिक डिव्हिडंड, सॉरी टॅक्स. मी पाशा पटेल असतील तर त्यांची एक शेवटची कमेंट गेला. पाशा पटेलजी, बजेट हा काही एक फायनल काही डॉक्युमेंट नाहीये. वर्षभरामध्ये पुन्हा अधिवेशनांमध्ये सुद्धा योजना येत असतात. सरकार आणि केंद्र सरकार सुद्धा पॅकेजेस जाहीर करत असतात. शेतीबद्दल तुमची शेवटची कमेंट. शेतीबद्दल 1.5 लाख कोटीच्या आसपास रक्कम राखून ठेवण्यात आलेली आहे. सगळ्यात चांगलं लक्षण आहे. बरं, ठीक आहे. आंबेकरजी, विनायक आंबेकरजी. की बजेट ही काही शेवटची घटना नाहीये. मोदी सरकार हे मुळात 24/7 काम करणारं सरकार आहे आणि बजेटमध्येच सगळं डिस्कस झालं पाहिजे. मगाशी माननीय पाशाजी म्हटले की इन्शुरन्सच्या प्रॉब्लेम बद्दल काही वक्तव्य केलं गेलं नाही. संसदेचं अधिवेशन सुरू झालंय. जे पॉलिसी मॅटर्स आहेत त्या माननीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या आहेत. त्याच्यावरती चर्चा होईल. आपले सगळे खासदार त्याच्यामध्ये चर्चा करतील. त्यावेळेला हा प्रश्न नक्की येणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की सरकार हे फॅसिलिटेटर आहे. सरकार म्हणेल ते सगळं घडेल असं काही आपली मिलिटरी व्यवस्था नाहीये. आपली लोकशाही आहे आणि आपल्या लोकशाहीमध्ये सरकार फॅसिलिटेटर म्हणून काम करतं. तशीच स्टार्टअप इंडिया ही स्कीम होती. त्याच्यामधून 125 हे युनिकॉर्न्स तयार झाले. युनिकॉर्न म्हणजे $1 बिलियन नेटवर्थ असलेली कंपनी. म्हणजे
8,000 कोटी रुपये ज्याची मार्केट व्हॅल्यू आहे अशी कंपनी, असे 125 तयार झाले. आता ते काही कंपन्यांनी विकत घेतले का, काही एंटरप्रिनर शेवटपर्यंत टिकले का, या सगळ्या समाजामधून घडणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यावर सरकारचा नियंत्रण नसतं. हे सरकार फॅसिलिटेटर म्हणून अतिशय उत्तम काम करतं. हे प्रत्येक योजनेत मी सांगू शकतो. मग ती स्किल इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, त्यानंतर स्टँडअप इंडिया असेल, सगळ्या योजना, लखपती दिदी असेल. आता लखपती दिदीच्या पुढे जाऊन यावर्षी त्यांनी दिदीचं दुकान, म्हणजे दिदीला आता त्यांच्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करण्यासाठी स्वतःचा एक सेटअप घालून देणार आहेत. अशा प्रकारचं एक योजना आणलेली आहे. अशा योजना आणून जास्तीत जास्त लोकांना संधी उपलब्ध करून देणं हे मोदी सरकारचं काम आहे, कुठल्याही सरकारचं काम आहे. आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय बारकाव्यासहित, मी मगाशी सांगितलं तसं व्हेंचर स्पोर्ट्स सहित सगळीकडे त्यांनी योजना आणलेल्या आहेत. आणि मगाशी म्हटले तसं आपली इकॉनॉमी अतिशय सॉलिड बेसवरती आहे, त्यामुळे त्या सगळ्या यशस्वी होतील असं मला वाटतं. शेवटच्या 3 कमेंट्स केदार ओक, साठेजी, त्यानंतर भूषणजी आणि त्यानंतर शेवट मी करेन मृणाल मॅडम वरती. केदार बोला. मला असे मृणाली मॅडमने जे विचारलं डिफेन्समध्ये यामध्ये काही सांगितलेलं नाही. त्याचं कारण असं की ऑलरेडी बुक्स, त्यांची ऑर्डर बुक्स खूप मोठी बुक झालेली आहेत, त्यामुळे त्याच्यात फोकस आत्ता केलेला नाही आहे. आपण नॉर्मली EMI हा फॉर्म्युला आपल्या हाऊसिंग लोन करता वापरतो, तर इथे गव्हर्नमेंटने तो EMI फॉर्म्युला इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर याकरता वापरलेला आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिकल हब बनवणं. तर माझ्या माहितीप्रमाणे हा हब आपल्याकडे व्हायला खूप चांगला स्कोप आहे. तर जो त्याच्यात लॉजिस्टिक पार्ट आहे, CDMO म्हणून जो फॉर्म्युला वापरतात, जर येणाऱ्या नवीन स्टार्टअपने त्याच्यावर जर लक्ष फोकस केलं तर त्यातनं त्यांना नवीन उद्योग मिळू शकतात. कारण की आज डॉक्टरांची अवेलेबिलिटी भारतात जेवढी इझिली अवेलेबल आहे ती कुठल्याही बाहेरच्या देशात नाही. त्यामुळे या सगळ्या अँगलनी जर आपल्या नवीन व्यवसायांनी किंवा नवीन उद्योगांनी किंवा आता आमच्या शेअर मार्केटसुद्धा या व्यवसायाकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं तर याचा नक्की फायदा पुढच्या काळात आपल्या देशाला होईल, आपल्या इकॉनॉमीला होईल. दुसरा पार्ट आहे की एक इकॉनॉमी सर्वेमध्ये एक गोष्ट आली होती की जी आपण आता बोलताना लक्षात आणली नाही की भारतात लठ्ठ होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे लोकांना अर्ली एजमध्ये मेडिकल डिसीज सुरू झालेले आहेत. त्यामुळे कदाचित त्यांनी ती जी औषधं आहेत ती स्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तर असा सगळ्याचा गव्हर्नमेंटने विचार केलेला आहे या बजेटमध्ये. अगदीच त्यांनी काही केलेलं नाही असं नाही, पण याचे परिणाम दिसायला किंवा त्याचे सकारात्मक परिणाम बघायला आपल्याला काही वेळ थांबायला लागेल आणि तो सरकारला देणं आवश्यक आहे. बरं, आता थोडं खिसा पैसा पाण्याबाबतीत बोलूया. साठेजी, काय तुमचा सल्ला असेल आपल्या सगळ्या सामान्य मध्यमवर्गीय बचत आणि गुंतवणूक केंद्रीय लोकांना? ओव्हरऑल आता जे काही बजेट झालं त्याप्रमाणे जरी कररचनेत बदल नसला तरी सुद्धा सामान्य माणूस हे एक्सपेक्ट करेल की ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या आता लवकरात लवकर सुधारल्या पाहिजेत. म्हणजे तो डेली आपला कन्सर्न असतो, ट्रॅव्हलचा कन्सर्न आहे किंवा जे काही मेट्रोची कामं चालली आहेत महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, या सगळ्याचं गोष्टी दिसत आहेत, होत आहेत, पण कुठेतरी त्या लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजेत. म्हणजे मग भले मला डायरेक्टली काही बेनिफिट झाला नाही बजेटनी, तरी मला इनडायरेक्टली माझं इज ऑफ लिव्हिंग होत आहे. आणि अशा गोष्टी मी डेफिनेटली एक्सेप्ट करीन, नक्कीच, जरी मला डायरेक्ट काही इम्पॅक्ट दिसला नाही तरी. बरं, मी भूषण यांच्याकडे येतो. भूषणजी, एक विषय होता जो F&Oच्या वरचा आता नवीन तरतूद आलेली आहे, ती चाहूल तर नाही की या पुढच्या तुमच्या शेअर मार्केटवरच्या ट्रेडिंगकडे जाण्याच्या दृष्टीने पाऊलवाटतं नाही ना तयार होते? कारण आता तोच एक मार्ग उरला की ज्याच्यामध्ये जरा पैसे थोडे लोक काढतात. कारण कोरोनाच्या काळापासून लोक मोठ्या प्रमाणात शेअर स्टॉक शिकतायत, शेअर ट्रेडिंग वगैरे, आणि थोडंफार एक पॅसिव्ह इन्कम काढतायत. F&Oवरची नवी तरतूद ही भविष्यामध्ये तुमच्या नॉर्मल शेअर ट्रेडिंगवरती सुद्धा काही करण्याची पाऊल वाटतं नाही? याचा जर नीट अभ्यास केला तर हे लक्षात येईल की ती तरतूद नसून त्यांनी उलट सावधानतेचा इशारा दिलेला आहे. कोविड नंतर बरेचसे लोक ह्याच्याकडे गेमिंग सारखं गेले आणि त्यांनी वेळोवेळी सांगायचा प्रयत्न केला की 10 मधले 9 लोक पैसे घालवत आहेत, पण तरी सुद्धा लोकांना असं वाटतं की तो जो एक राहिलेला आहे तो मी आहे. म्हणजे जसं आपण ऐकतो ना की कितने तेजस्वी लोक आहे हमारे यहाँ पे. तर तसं न होता लॉंग टर्मच्या दृष्टीनं लोकांनी इन्व्हेस्ट केले पाहिजेत. यासाठी आपण बजेटमध्ये केलेल्या प्रोव्हिजन्स बघायला पाहिजे. आज देशामध्ये बँकिंगचा विचार केला तर मग कमी बँका पुढे शिल्लक राहणार आहेत का? बँका विकायला निघालेल्या आहेत का? तर मागे पण सरकार म्हटलेलं आहे की सरकार हे बिझनेस करण्यासाठी नसून नियमन करण्यासाठी आहे. आणि अमेरिकेसारख्या देशाचा अभ्यास केला तर, मोठ्या डेव्हलप्ड कंट्रीचा अभ्यास केला तर हे लक्षात येतं की हळूहळू तिथे सुद्धा यांची संख्या कमी होत जाते.
ह्याच्यामुळे डिसइन्व्हेस्टमेंट मार्फत पैसा आणणं, पण जेव्हा हे सरकार चांगल्या प्रमाणात घोषणा करतंय, मग ते आत्मनिर्भर असो किंवा स्वच्छ भारत असो, पण ते स्वच्छतेनं त्याची अंमलबजावणी होती का ह्याच्याकडेही लक्ष घातलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामुळे लॉंग टर्मसाठी घोषणा तरतुदी हे छान आहेत. लॉंग टर्मसाठी गुंतवणूक लोकांनी इंडेक्सच्या माध्यमातून विचार करू शकतात असं पण ते जे जाहिरातीत म्हणतात तसं भूषणजी, म्युच्युअल फंड सही है, माझं आता वाक्य नाही, माझा हे प्रश्न आहे, क्या म्युच्युअल फंड सही है? सही आहे असं मी म्हणू शकतो, पण त्याचा अप्रोच हा आपल्याला लॉंग टर्मच्या दृष्टीनंच ठेवायला हवा. ओके, मी कोणी आणखी गेस्ट राहिलं नसेल अशी मला आशा आहे. मृणालजी, शेवट. एकतर लक्षात घेतलं पाहिजे की जागतिक परिप्रेक्षात जाण्यासाठी या सरकारची धडपड सुरू आहे. आजचं बजेट पण त्या दिशेने केलेलं एक विधान आहे. मला यातल्या एका विशेष गोष्टीवर लक्ष वेधायचं आहे. हो. कंटेंट क्रिएशनसाठी सरकारने आजच्या बजेटमधून काही तरतुदी केल्या आहेत. त्यात एक डिझाईन इन्स्टिट्यूट आहे, मुंबईत एक कंटेंट इन्स्टिट्यूट तयार होणार आहे, आणि शाळांमध्ये, माध्यमिक शाळांमध्ये मी चुकत नसेल तर कंटेंट क्रिएशनच्या लॅब्स तयार केल्या जाणार आहेत. मोदींच्या मनातलं, भारतीय जनता पक्षातलं हे ड्रीम बजेट आहे. प्रत्येक वेळेला त्याची एक्सटेन्शन्स ते देत असतात. मुद्दा असा आहे की ही जी स्वप्न आहेत ती खरंच प्रत्यक्षात येत आहेत का, आणि प्रत्यक्षात येत असतील तर त्याचा लाभ सगळ्यांना मिळतो आहे का. सरकारला अजून काही वर्ष आहेत पुन्हा निवडणुकांना सामोरं जायला. चौथी टर्म जर मागायची असेल तर देशातल्या प्रत्येकाला विकासाची फळं मिळावी लागतील. त्यासाठीचं वाटचाल निश्चितपणे या अंदाजपत्रकातून करायचा इच्छा आपल्याला दिसतेय, रोजगार निर्मितीतून वगैरे. गोडबोलेंनी मला आता एक उत्तम सांगितलं की रेअर अर्थकडे वाटचाल करायचा प्रयत्न आहे मायनिंग मधून. लागली गोळी तर लागली, त्यांचे शब्द आहेत. त्यामुळे सरकार काही चांगली पावलं टाकायचा प्रयत्न तर करताय. ते प्रयत्न सर्वसमावेशक असायला हवेत आणि सर्वव्यापी असायला हवेत, हे मात्र आवर्जून नमूद करायची गरज. कार्यक्रमाच्या शेवटी आता मोबाईलवरती सगळा फीड बघत असताना इकडे एक जाहिरात आहे, थिंक क्लाउड सर्व्हिसेस मेड इन इंडिया, आणि थिंक त्या कंपनीचं नाव, ते मी काय घेणार नाही. सांगायचा मुद्दा असा की मार्केटला बघा लगेच कसं लक्षात येत असतं. आणि मला आता एक रिअलाइज होत आहे, ज्या आर्थिक क्लाउड आणि डेटा सेंटर्समध्ये भारत सरकार इतकं जे काही रिबेट देते, सवलती देते, गुंतवणूक करते, गुंतवणूक आकर्षित करते, याचा अर्थ सर्व्हिस सेक्टरच यापुढे वाढत जाणार आहे, त्याची ती एक पोचपावती आहे. क्लाउड कशासाठी लागतं? मोठ्या प्रमाणात डेटा मॅनेज करण्यासाठी. डेटा सेंटर त्यासाठी लागतात, आणि ती सगळे डेटा कसला असतो? तो तुमच्या ट्रान्झॅक्शनचा असतो, विविध ज्या ऑनलाईन सेवा सुविधा आणि सवलती असतात त्याच्या संदर्भातला असतो. सर्व्हिस सेक्टर जिंदाबाद, त्याच्यासाठीच देश आपला पुढे चाललेला आहे. गुंतवणूक कायम ठेवा, पेशन्स ठेवा, घाबरून जाऊ नका. शेअर मार्केट कोसळलं, लाखो कोटींचा चुराडा, ही चुकीची हेडलाईन आहे. चुराडा होत नसतो, तुम्हाला होल्ड करावे लागतात, गुंतवणूक अधिक वाढवावी लागते, जेणेकरून भविष्यात तुम्ही चांगली गुंतवणुकीवरती चांगला नफा घेऊ शकाल. सगळ्यांना शुभेच्छा. या आत्ताच्या बजेट सेशनसाठी आपण सगळ्यांनी गेले 2-2.5 तास वेळ दिला, त्यासाठी तुमचे आभार. पुढारी न्यूजच्या या स्वयं आत्मनिर्भर बजेटमध्ये कार्यक्रमात इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज.